इथे एक चर्च आहे मित्रांनो कॉर्नरला, आणि इथे वे टू सनसेट पॉईंट असा बोर्ड लिहिलेला आहे. सो आपण इकडून आलो आहे, तर लक्षात ठेवा मित्रांनो, हे थोडंसं दूर आहे. तुमच्यासोबत जर फॅमिली वगैरे असेल, लेडीज वगैरे असतील, तर पायी येऊ नका, ॲटो करा, किंवा इथे काही फेरीज चालतात, म्हणजे असे काही चार्जिंगवाले काही ऑटोज आहेत ते चालतात, त्याने या. पायी पायी येऊ नका, खूप लांब आहे. सो मित्रांनो, हा एक चेकपोस्ट आहे. इथे एंट्री करताना तिकीट आहे. ऑटोसाठी 10 रुपये, कारसाठी 50 रुपये आणि बससाठी 75 रुपये तिकीट आहे. पायी पायी जाण्यासाठी तिकीट नाही आहे. सनसेटचा टाईम झालेला आहे, तुम्ही बघू शकता सूर्य. आपण पोहोचू इथून अगदी एक 300 ते 400 मीटर अंतरावरच आहे. सो आपण तिथे जाऊन भेटूया आता. इथे पार्किंगसाठी जागा आहे आणि आता इथून खाली जायचे. मित्रांनो, फायनली आपण सनसेट पॉईंटला आलेलो आहोत आणि असा काही सनसेट पॉईंट दिसतो. इथे बसायला भरपूर जागा आहे, लोक बसली आहेत, खाण्याचे पण भरपूर काही गोष्टी आहेत, पार्किंगला जागा आहे. सो आता आपण सनसेट पाहून जाऊया. सनसेट पॉईंटला आहोत मित्रांनो, आणि इथे जरासा पाण्याचा आनंद घेऊया. मित्रांनो, वाळू नाही आहे, ही शंख शिंपल्यांचा सुरा आहे फक्त. बापरे, इथे बसून आपण सनसेटचा आनंद घेणार आहोत. वेदांत बसला इथे, पब्लिक बघा. ढग आलेले आहेत मित्रांनो, त्याच्यामुळं सनसेट दिसत नाही आहे. जेवढा दिसला तेवढा आपण पाहिला. आणि आता आपण ह्या बसमध्ये बसलो आहे. मिनी बस असल्यासारखी आहे, इलेक्ट्रिक. ह्याला तुम्हाला 20 रुपये चार्जेस घेतात. ज्या मिनी बसेस आहेत मित्रांनो, त्या कन्याकुमारीचे जे मंदिर आहे ना, त्या मंदिरापासून चालतात. याला प्रत्येकी 20 रुपये असं तिकीट आहे. सो हे कम्फर्टेबल आहे आणि खूप अफोर्डेबल पण आहे. सो तुम्ही यानेच या. तर मित्रांनो, तो कन्याकुमारीचा मुख्य चौक आहे. इकडे गांधी मंडपम आणि इथेच मंदिर आहे, आणि इथूनच तुम्हाला सनसेट पॉईंटला जाण्यासाठी त्या मिनी बसेस मिळतात. इकडे बसस्टँड आहे या साईडला, आणि हा जो रोड आहे तो मदुराई, आणि इकडेच पुढे रेल्वे स्टेशन आहे, आणि आपली रूमसुद्धा इकडेच पुढे आहे. सो आपण आता रूमकडे जातो आहे. रूमकडे जाऊन आपण फ्रेश होतात. इथे रोड आहे मित्रांनो, आणि हे आपलं हॉटेल आहे. इथे आपण हॉटेलमध्ये रूम घेतलेली आहे. तर ही रूम आपल्याला जवळपास 1100 रुपयाला मिळाली आहे. ही तुम्ही ऑनलाईनसुद्धा बुक करू शकता त्यांच्या वेबसाईटवरून किंवा अगोडावरून वगैरे. इथे पिक्टोरियल ऑडिटोरियम आहे. याचा टायमिंग बघावं लागणार आहे आपल्याला. इथे लिहिलेलं आहे, आय थिंक 9:30 वाजता उघडते. आणखीन 9:30 झाले नाहीत, 9च वाजलेत. सो आपण इकडे जाऊया.